काय रे, खूप वेळ झाला बघतोय तुला. इकडे तिकडे भरकटतोयस, लोकांकडे धावतोयस, पण ज्याने तुला इथवर आणलं त्याच्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही. आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. शांत उभा राहा आणि नीट ऐक. तुला काय वाटतं, तू जे काही करतोयस ते मला दिसत नाही. तुझे ते खोटे प्रयत्न, तुझं ते विनाकारण रडणं आणि लोकांसमोर पसरलेले हात, हे सगळं कशासाठी? तुला स्वतःवर विश्वास नाही की माझ्यावर? जेव्हा तुला गरज होती तेव्हा मी तुझ्या पाठीशी होतो, पण जेव्हा तुझं काम झालं तेव्हा तू मला विसरलास. हीच का तुझी भक्ती? लक्षात ठेव, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि माझी कृपा सुद्धा फुकट मिळत नाही. जर तुला वाटत असेल की तू एकटाच सगळं करू शकतोस तर जा, करून बघ. पण ज्या दिवशी हरशील ना, त्या दिवशी पुन्हा याच उंबरठ्यावर यावं लागेल. वेळ आहे. अजूनही स्वतःला सावर. लोकांच्या मागे धावणं बंद कर आणि स्वतःच्या कर्मावर लक्ष दे. तुला वाटतंय ना की सगळं संपलंय, आता मार्ग उरला नाही. पण अरे वेड्या, ज्याने सृष्टी रचली त्याला तुझा छोटासा प्रश्न सोडवता येणार नाही का? पण तुझा अहंकार आडवा येतोय. तू म्हणतोस मी केलं, मी मिळवलं. पण जेव्हा अपयश येतं तेव्हा मात्र तू माझ्याकडे बोट दाखवतोस. ही कसली रीत तुझी? आज सांगतोय, नीट मनात साठवून ठेव. आयुष्य ही काही खेळाची जागा नाही जिथे तू रोज नवीन सोंग घेऊन वावरशील. तुला बदलावं लागेल. तुला तुझे विचार आणि तुझी नियत साफ ठेवावी लागेल, तरच हा स्वामी तुझा हात धरेल. उगाच देव्हाऱ्यासमोर बसून तासनतास माळ ओढण्यापेक्षा बाहेर पड आणि दुःखी माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुस. तिथे मी तुला भेटेन. कष्टाची तयारी ठेव आणि फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. पण जर तू आळसात वेळ घालवत असशील आणि वाट बघत असशील की चमत्कार होईल, तर लक्षात ठेव, हा स्वामी सुद्धा अशा माणसांना साथ देत नाही ज्यांना स्वतःची किंमत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःच्या आत डोकावून बघ, तुला तुझे सर्व उत्तरं मिळतील. मी तुझ्या काळजातच आहे, पण तुझे डोळे जगाच्या चकचकाटात अडकलेत. तिथून बाहेर निघ आणि स्थिर हो. मी तुझ्यासोबत आहेच, पण तुलाही माझ्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ काढावा लागेल. बोल, आहे का आता तुझ्याकडे वेळ, की अजूनही तुझ्याकडे दुसरी महत्त्वाची कामं आहेत? ठरवून घे, कारण संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही आणि ही वेळ निघून गेली तर फक्त पश्चाताप उरेल. आता तूच ठरव, तुला माझ्याकडे यायचं आहे की जगाच्या मागे धावायचं आहे. निर्णय तुझा आहे, कारण परिणाम तुलाच भोगायचे आहेत. बोल, आहे का वेळ, की अजूनही तू तसाच राहणार आहेस? मघाशी विचारलं तेच पुन्हा विचारतोय. उत्तर दे, आहे का वेळ माझ्यासाठी, की अजूनही तू स्वतःला खूप मोठं समजतोयस? विचार कर आणि मगच पाऊल उचल, कारण इथून पुढे जे काही होईल त्याला तू स्वतः जबाबदार असशील. नीट विचार कर आणि सांग, आहे का वेळ? श्री स्वामी समर्थ.